माझ्या अंगावर चेटूक सोडलं आहेस ना. तुझे दिसरात करतोय हेच तुझ्या अंगावर उलटलंय. बाळू म्या वळीकतो तुला. हवं हे नाही घरात. तुम्ही नागा थांबू इथं. अव आगाग होती हो यांच्या अंगाची. मग बाळू काय करणार ह्याला? त्याला ठावं हाय काय करायचं ते. बाळू हे काय म्हणताय? मी याला भेटतो का तरी? अरे काहीतरी कर रे बाळू. तुला ठाव आहे का काय करायचं ते? अरे भीमा तू काय बी बोलतोस बघ. जवळ माझ्या अंगाची लाई लाई थांबत नाही तवर मी इथून जायचं नाही बाळू. काहीतरी कर बाळू. देवी आईला हुडकत असतो ह्यो आणि भेटून बी ओळखलं नाही यानं. अहो तेव्हा काय म्हणतो ह्यो बाळू? ए खोटं बोलतोय तू. देवळाजवळ कुणी वटी मागितली या ठेव. तुझ्या हातात वटी आहे ना व? मला साडी चोळी पाहिजे होती. देवी आहे. बायप्पा बाळू म्हणतोय तेच बरोबर आहे बघ. काय जायचं त्या पंचाच्या मदतीला म्हणतो मी. माझ्या काय बोलतो तू? येळेला वैराच्या बी कामी याय पाहिजे आणि हे तर पंच आहे आपलं. अरे ते समज खरं आहे. माझ्या तात्या बी सांगा घेऊन आलास. अरे हिथं काय करताय सा? तिकडं पंचाच्या वाड्याला आग लागली हाय. आणि इडली बी आहे. हा इजली का? पण म्या काय म्हणतो आग लागली कशी काय होती? अरे आगीला कुठं ओळख लागते का पेटाया? अरे तसं बी गावात काही ना काहीतरी कोप होतच आहे. त्याच्यात पंच माझं लगीन लावून द्यायना त्याची हाय लागली. दुसरं काय? असं काय नसतंय. म्या म्हणतो निघू आपण. थोडक्यात आठीपलं ते बरं झालं. आधी पंचाची गाठ घ्यायला पाहिजे. हा तेच म्हणतो मी अक्का तर. चला चला. दिवस आहे त्यातली माती घे आणि लाव अंगाला. जा आपल्या वाटेला. माती खायची नाही ना हो? बाप्पा बरं वाटतंय ना हो? वय मंगळू बरं वाटतंय. बर बाळू म्या तुला सोडायचा नाही बघ. आता बघ म्या काय करतो तुझा. चल रे मंगळू. बाळू हे येते हाल परतलं काय बी ह्यांना समजलं नाही पाहिजे. पंच हा पंच आग इजली ना व? विजली की रे तात्या? हा पण दिसत नाही कुठं लागली होती ती. मागच्या बाजूला. हा वाड्याच्या वर मागच्या बाजूला. मुनच दिसलं नाही. अव समजा गावाला काळजी लागली होती तुमची. हे बा मयप्पन महादेव आले भेटायला. अय्य मयप्पा महादू या या या. तुम्ही समधी ठीक आहेत ना हो? होय की रे. महादेवाच्या कृपेने काही नुकसान झाले नाही बघ. बरे झाले. मज गुंडू पण ऐन वेळेला घराच्या बाहेर गेला होता. नाही तर काय झाले असते कल्पनाही करवत नाही बघा. घरातल्या किमती वस्तू सामान ठीक आहे ना हो? अय्य सगळं ठीक आहे की रे. समजा पेटलं नाही म्हणजे समजा पेटलं तरी 8 दिवशी जायचं नाही. एवढा टोलेजंग वाड आहे. तुम्ही ठीक आहे हे बघून लय बरं वाटलं बघ. पण म्या काय म्हणतो अशी एका आग लागली कशी? तू अजून तिथंच आहेस का? अय्यो माधू त्याचाच शोध घ्यायचा आहे बघ. पण मला अंदाज आलेला आहे बघ. म्हणजे कोणीतरी ठरून आग लावली का काय? अरे काही लोकांना चांगले बघवत नाही महादू. इंद्री
मला तर वाटते त्या बाळ्यानं देवीची ओटी त्या भिकारणीला देऊन टाकली. त्याचाच हा कोप असावा. अय्यो खूप. अहो नाही नाही असं कसं होईल? सुंदरा म्हणती ना असं म्हाताऱ्या माणसावर जीव आहे त्याचा. म्हणजे अक्का म्हणतात त्या का खोटं आहे का? अय्यो मयप्पा, आता हे कोडे सोडवणार कसे रे? अरे जे काही घडले ते तुझ्या समोर. कसे आहे, गावचे प्रमुख आम्ही ना. मग देवीचे काही चुकले तर पहिला त्रास आम्हालाच होणार बघा. अय्यो राहू द्या पंच, तुम्ही बरं आहे ना? झालं तर मग अर्ध्या रात्रीला हाक मारा. कसे तुमचं गुंडप्पा, माझं बाळून भीमा सारखंच आहेत की. आई मी नाही त्या बाळू सारखा. होय, खरे माझ्या गुंडूचे. आज बाळू जसा वागला तसं माझं गुंडू कधी वागणार नाही बघा. त्या बाळूचा वांडपणा लय वाढायला लागलाय. अय्यो मयप्पा, सुधार की रे तुझ्या पोराला. अरे त्याच्या तक्रारी ऐकून ऐकून कान विटून गेले बघा. ह्याची सांभाळून लेकरूच आहे. अय्यो लेकरू. अव हे आता काय करतायसा? काय म्हणजे गोंगड्या येऊन झाल्या आहेत. इकायला नेतो घरात पैका का? उद्या काय हाय ठावा आहे ना व? काय आहे उद्या? अरे उद्याच्याला दसरा हाय. मग उद्या काम करायचं नाही का? तसं नव, गावात समधी येशीवर सोनं लुटाया जाणार, एकमेकाला देणार. अरे धीस काय हाय आणि सोनं कसलं लुटायचं? अव रीत भात हाय. आणि लुटलेलं सोनं घरात आणून देवामुळे ठेवायचं आणि त्याला सांगायचं घरातलं सोनं वाढू द्या, घरात लक्ष्मी नांदू द्या. आता उद्या जाणार आहे चंदूलाल शेटकड. सोनं गहाण ठेवायला. होय तर बा उद्या आपण सोनं लुटून आणायचं आहे. खोटं सोनं? त्या दिवशी खरंच असतंय ते. बा ऐक की आमचं. अव उद्याचा दिस जाऊ द्या, मग जावा की सोनं गहाण ठेवायला. बा चालेल ना? खोड्यांसंग नांदायचं म्हणजे असंच वाढव. असून द्या, हाऊत आम्ही खुळी. उद्या याला धाडू नग सोनं लुटायच्या याला. का म्हणून? काय केलं आहे त्यानं? तो काय करायचं नाही बा. येऊ दे की त्याला संग. काय करायचं ते करा. ऐका हो ऐका, आज दसरा हाय. अंदर सालाबाद परमान या वर्षी बी गावच्या चावडीपासून ते गावच्या येशीपतूर सोनं लुटाया मिरवणूक निघणार हाय. तवा अक्कोळ गावातल्या समद्या गावकऱ्यांनी दिवस मावळायच्या आत चावडीवर जमायचं हाय. आलं का ध्यानात? वाजव की. अव या पूजा करायची आहे ना व? बाळू भीमा तुम्ही बी लागलीच या. होय बरं, पूजा झाली की त्या माळा दाराला बांधा. होय. या. भीमा तू बी पाठीची पूजा करून घे. होय.
तू जर शाळेत गेला असता तर तुला मी पाठीची पूजा करता आली असती. तुझ्या नशिबातच नाही शाळा. मी काय म्हणते, सोनं लुटून घरला आलं की बाहेर जाऊन यायचं का? बाहेर कुठं? गंगीकडे जाऊन आलो असतो. अव आजचा दिवस असा हाय की लोकांनी बोलता यावं, भेटता यावं, आणि दसऱ्याच्या दिवशी मनात राग नाही ठेवावा. आय गंगूताईला बी इथं यावंसं वाटतं या, आणि बाला बी गंगूताईला भेटायचं आहे. पर तिची सासू तिला इथं सोड ना, आणि हे इथं आपलं काही ऐक ना. वैजंता, दसऱ्याला लोक सोने देतात आणि सोने घेतात. मी फक्त घेतो, सोने म्हणतो मी. बर, ज्याची पूजा करताय त्याचा वापर पण करा कधीतरी. अय्यो, नुसतं भिंतीवर टांगून ठेवू नका. अव्वा, अप्पा मला बंदूक चालवायला कधी शिकवणार? अय्यो गुंडप्पा, थोडा अजून मोठा हो की रे, मग सगळं तुझंच की रे. पूजा करून घेतो. अय्यो. यो वैजंता, ह्या सगळ्यांचा उपयोग ह्या साली आम्हाला करायला लागू नये बघा. आणि अशी वेळ आलीच आमच्यावर तर महादेवा तुमची शक्ती आमच्या सोबत असू दे. महादेवा महालिंगराया. बा, तू दाराला हार लावतो हाय, आणि मला केसात घालायला फुल नाही आणलं वय तू? लय काम पडली आहेत मला. काम करू करू कटाळा आलाय बघ. फार वाळून गेलंय माझं पोर. वय आयो, भूक लागली. आयो, बरं मी काय म्हणते, तू काय बी म्हणू नगस. आधी दसऱ्याचं जेवाय वाट जा. अव देवीला निवद दावायचा हाय, पूजा हाय. थोडं काहीतरी वाट. कालची भाकर हाय, देऊ का? वय वय वय, चालते की. हव असं काय करता येड्यासारखं? दम धरा की बाईच. हो, जे सांगाय आले ते राहिलंच की. सांग आता. बर, मी काय म्हणते, मला ठाव हाय तुमचा राग आहे माझ्या माहेरावर. तर दसरा आहे ना व, मला जाऊन यायचं होतं. असं म्हणतीस? पर ते जाऊन आलो असतो की. असं जाऊया ना असं परत येऊया. मला लई आठवण येते बघा. या बैलगाडी जोडतो, जाऊन येऊ मग. खरंच? आय, मी अभि येणार. हिर्या, तुला काय सांगितलं? काय आणि कशाच? बायकोनं पार येडा करून टाकलाय. म्या काय सांगते ते लक्षातच राहत नाही तुझ्या. चोरून चोरून ऐकत होता ना व, मग बोला की जे काय हाय ते. तुला घाबरते का काय म्या? आय, जेवण झालं की बोलू की. जन्माला आल्यापासून खा 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 खातोच आहे. या समजा ऐकला हाय, कोणीही कुठं जायचं नाही. गंगे, कुठं बी जायचं नाही. तुम्ही येणार हाय का ते आधी सांगा. नाही. मग मी आज जाते. बघू मला बी कोण आडीवता हाय ती.
तुला जायचं आहे का? जा मग. अय्यो आज विजयादशमी म्हणजे दसरा. आजच्या दिवशी सोनं लुटण्यासाठी मिरवणूक इथून निघेल, वेशीवर थांबेल. मग तिथे गेल्यावर सोनं लुटलं जाईल, मग देवाला दिलं जाईल, मग एकमेकांना वाटलं जाईल. वाजव. थांबा थांबा की रे थांबा. अरे यावे यावे चंदूलाल शेठजी यावे. आज अक्कोळ गावाच्या सीमेवर मी सगळ्या गावकऱ्यांचे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला चंदूलाल शेठजी उपस्थित झाले, त्यांचे विशेष आभार. आज आपण आपट्यांच्या पानांना सोनं म्हणून लुटतो आणि चंदूलाल शेठजी रोज खरं सोनं लुटतात. अय्यो. काय हे सिद्धरमैया, हे बघा मी तुमच्या सगळ्यांमधला जे काय तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. अय्यो शेठजी, तुम्हाला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बघा तर आता सोनं लुटायच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. महादेवा महालिंगराया, अरे सुरू करा की रे. अजून कोणी आहे तर बाकी आहे का? अय्यो तात्या, अजून कोणी यायचं नाही रे. काही बोलतोस का रे तात्या? ए ठेव की रे मुळी खाली. महादेवा महालिंगराया, सिद्धनाथांच्या नावानं, मरगोईच्या नावानं, मरगोईच्या नावानं.